म्हणतात ना, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, बरोबर तसंच झालंय. आज काय झालं ते सांगतेच, पण त्याआधी सकाळी एवढी घाई असते की काहीही शूट करता येत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी मुलांचा डब्बा वगैरे तयार करून मुलांना सोडून आले. त्यानंतर पूजा होती करायची, लगेच पूजा करून घेतली. पूजा करतानाच मी बाजूला ठेवले होते शेंगदाणे भाजायला. आई उन्हाळ्यात एकदाच शेंगाचं पोतं, गव्हाचं पोतं, ज्वारीचं असं सगळं डाळी एकदाच देते आणि मग ते मला काही एवढं संपत नाही. मग एकदाच एवढे शेंगदाणे जास्त झालेले करून आणलेले. आता हे शेंगदाणे राहत नव्हते जास्त दिवस, कुमट व्हायला लागले होते. म्हणून शेंगदाण्याचं वेगवेगळं असं हे करून ठेवावं म्हणून अर्ध्या शेंगदाण्याची चटणी करून ठेवली, अर्ध्या शेंगदाण्याचं गोड कूट करून ठेवलं आणि परत अजून शेंगदाणे उरले त्याचं पण परत करायचं आहे. पण जेवढं आता होतं आहे तेवढं करून ठेवलं. मुलांची शेंगदाण्याची चटणी खूप फेवरेट आहे, त्यामुळे जास्त अजूनही शेंगदाण्याची चटणी केली तरी ती पण बस नाही होणार. ते एकदा खायला सुरू केलं की त्यांना फक्त चटणीच लागते. त्यानंतर हे लगेच करून घेतलं. परत शाळेत मुलांना घ्यायचा टाईम झाला, घेऊन आले. त्यानंतर थोडा वेळच बसले. मुलांना जेवायला वगैरे दिलं की लगेच अंधार पडायला सुरुवात झाली. पण म्हणलं वेळ आहे तर आज हे काम करूनच टाकते, कारण हे 8 दिवसापासून काम आज हातात घेतलं की दुसरं काम येतं आहे आणि मग हे असंच राहून जाते. पण एवढी थंडी वाजत होती, खाली बसायची इच्छा नव्हती. गादीवरच बसून कट करणार होती. गादीवर तसं व्यवस्थित कटिंग होत नाही, पण ब्लाऊजच कट करायचं होतं आणि तेवढी काही मापं नाहीत लागत त्याला, म्हणून बसले गादीवरच. थंडीमुळं अजिबात खाली बसायला होत नाही. ब्लाऊज तेवढं कट करून घेतलं. बाकीचं जे आहे ते परत उद्या करेन. आज म्हणलं स्वयंपाक करत करत हे करता येईल म्हणून कट केलं ब्लाऊज आणि लगेचच आधी स्वयंपाकाचं बघते म्हणून हे बाजूला ठेवलं आणि स्वयंपाकासाठी आज जास्त काय करायचं नव्हतं. फक्त खिचडी करायची होती. खिचडीचा कुकर लावला आणि तोवरच अंधार झालेला. त्यानंतर दिवा लावला आणि त्यानंतर म्हणलं आता खिचडी शिजते तर तोपर्यंत आपण मशीनला बॉबिन वगैरे ते लावून ठेवावे, धागा शोधावा. कारण बरेच दिवस झालं मशीन अशीच स्टोअर रूममध्ये टाकून ठेवलेली होती. मी काही शिवलं नाही त्यावरती आणि सगळा पसारा पण व्यवस्थित नव्हता. शोधून तरी ठेवावं म्हणून गेले आणि धागे शोधून काढले. तेवढे काही नव्हते जास्त मॅच, पण बॉबिनला हरकत नाही, खालच्या साईडने असतो म्हणून लावायला गेले तर मशीनच चालत नव्हती. बराच वेळ ट्राय केला, कारण 4च दिवसाआधी मी म्हणाले होते यांना की मशीन चालत नाही, तर तेव्हा त्यांनी चालू करून दिली होती. पण आज मी बघते तर आज परत बंद होती. एकतर हे काम 8 दिवसापासून आज उद्या करून राहून जात होतं, म्हणून आज काम हातात घेतलं. पण आजही त्याला काही मुहूर्त लागला नाही. मला वाटतं ह्याला वेगळाच मुहूर्त काढावं लागणार आहे आणि म्हणून यालाच म्हणतात नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. काय